नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 11 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ईश्वरी आणि अर्णव दोघे गाडीमध्ये जात असतात. त्यावेळी अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, आपण ज्याला भेटायला चाललोय त्याचं नाव आहे अरविंद. इज अ डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट. खूप साऱ्या मोठ्या कॅम्पेन्स केल्यात त्याने. तर ईश्वरी म्हणते, अरे वा, फिर तो बढिया आहे. अर्णव सांगत असतो, ॲक्च्युली त्याची आई घरी असते आणि ती इथे बदलापूरमध्ये राहते, त्यामुळे त्यालाही इथेच राहावं लागतं. अरविंद नेहमी म्हणतो, सोशल मीडियावर आपण खूप जेन्युइन दिसलं पाहिजे, खरं वाटलं पाहिजे आफ्टर ऑल. तर ईश्वरी विचारत असते, मला नेमकं काय करावं लागेल? अर्णव म्हणतो, मिस इंदोर, तेच जाणून घेण्यासाठी आपण चाललोय ना त्याच्याकडे. इकडे घरी ईश्वरी आल्यानंतर तिचे बाबा डायरेक्ट तिच्या लग्नाबद्दल तिच्याशी बोलणार असतात, त्यामुळे त्यांना थोडंसं टेन्शन आलेलं असतं आणि त्यांना असं वाटत असतं की तिला असं वाटायला नको की राकेश आपल्याला आवडला आहे, म्हणून आपण तिच्यावर जबरदस्ती करतोय, प्रेशर टाकतोय तिने हो म्हणावं म्हणून, असं ते आईला सांगत असतात. त्यावेळी तिची आई म्हणते, हो पण असं कुठे करणार आहोत आपण, आपल्याला फक्त इशूच्या मनात राकेशबद्दल नेमकं काय आहे एवढंच तर जाणून घ्यायचं आहे. तर बाबा म्हणत असतात, हो पण तरी थोडंसं टेन्शन येतच ना, ही गोष्ट अशी नाजूकच आहे ना. ती म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, मला माहिती आहे ना दोन्ही मुलींच्या मनातलं कसं काढून घ्यायचं हे तुम्हाला बरोबर जमतं. तर ते म्हणतात, पण जर मी काही गडबड केली तर तू सांभाळून घे हं मला. तर ती म्हणते, हो हो मी आहेच. तेवढ्यात नमू घरी येते आणि ती बाबांना तिथे बघून तर खूपच खुश होते आणि आनंदाने ती त्यांना मिठीच मारते. तर बाबा म्हणतात, दिलं की नाही छान सरप्राईज. तर लगेच नमू म्हणते, अच्छा म्हणजे इशूला माहीत होतं, फक्त मलाच माहिती नव्हतं का? तर आई लगेच म्हणते, ए काय अगं इशूला काय, इथे आम्हालासुद्धा माहीत नव्हतं की तुमचे बाबा येणार आहेत ते. तर नमू म्हणते, मग ठीक आहे. तर बाबा म्हणतात, अगं मी तिला तरी कसं सांगणार, तुम्ही एकत्रच होतात ना दिवसभर, पण आहे कुठे ईश्वरी, आली नाही का ती तुझ्याबरोबर? तर ती सांगते ती अर्णव सरांसोबत बदलापूरला गेली आहे. त्यावेळी तिचे बाबा विचारतात, कोण अर्णव सर? त्यावेळी आई सांगते, इशू आणि नमू इथे आल्या ना तेव्हा इशू त्यांच्या ऑफिसमध्ये PA म्हणून लागली होती आणि मी भेटले ना त्याला, चांगली ओळखही झाली आहे आणि खरंच चांगला मुलगा आहे तो. नमू म्हणते, हो बाबा ते नेहमीच मदत करतात आणि आता ते तिला बदलापूरला घेऊन गेले त्यांच्या एका मित्राकडे, जो डिजिटल मार्केटिंगचा एक्सपर्ट आहे. क्लाउड किचनची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोचवता येईल हे तो सांगणार आहे. बाबा म्हणत असतात, ते सगळं ठीक आहे, पण इतक्या उशिरा, तेही बदलापूरला, केवढं लांब आहे ते? आई म्हणत असते, अहो इशूवर आपले संस्कार आहेत ना आणि तो मुलगाही चांगल्या संस्कारी घरातलाच आहे, नाहीतर आपली इशू त्याच्यासोबत गेली असती का? हां पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बोला त्याच्याशी, पण इशू त्याच्यासोबत अगदी सेफ आहे ही खात्री मी तुम्हाला देते. नम्रता फ्रेश होण्यासाठी जाते तर आई त्या दोघांसाठी चहा टाकते. इकडे ईश्वरी म्हणत असते, हा कुठला रस्ता आहे? तर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर मला रस्ता माहिती आहे, इट्स अ शॉर्टकट. ईश्वरी म्हणते, सर हा नक्की शॉर्टकटच आहे ना, नाहीतर बोलता बोलता आपण कुठल्या कुठे पोचून जायचो म्हणून म्हटलं. तिथे थोडं पुढं आल्यानंतर अर्णव गाडी थांबवतो. तर ईश्वरी विचारत असते, सर आपण का थांबलोय? तर अर्णव म्हणतो, कॉफी. समोर एक रिसॉर्ट आहे ना, छान पावसाचं वातावरण झालं आहे, कॉफी पिऊया. हे सगळं मिस इंदोरसोबत मजाक करत असतो आणि ईश्वरी जरा घाबरलेली असते. ती म्हणते, सर सांगा ना. तर अर्णव म्हणतो, मिस इंदोर गाडी बंद पडली आहे. ईश्वरीला तर जाम टेन्शन येतं आणि ती म्हणते, आता? अर्णव म्हणत असतो, इट्स ओके मी बघतो काहीतरी. तर ईश्वरी म्हणते, मी पण येते. लावण्याने एका मुलाला त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी पाठवलेलं असतो, तो तिला सगळे डिटेल्स देत असतो. तर लावण्या इकडे म्हणत असते, युजलेस मिडल क्लास मुलीसाठी यार एवढे एफर्ट्स का घेतोय हे मला कळत नाही आहे. मिडल क्लास ईश्वरी देसाई ती तर आहेच गोल्ड डिगर, आधीपासूनच ARला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करते. बट AR सिरियसली, तो खरंच झालाय का ट्रॅप? तेवढ्यात राजूचा लावण्याला कॉल येतो आणि तो विचारतो, व्हिडिओ पाहिलात ना? लावण्य त्याला म्हणते, असाच वॉच ठेव त्या दोघांवर. AR कुठे आहे आत्ता? तो सांगतो, आहे त्या मुलीसोबत. तर लावण्य म्हणते, इतका वेळ झालो तो तिच्यासोबतच आहे, पण कुठे? तर तो राजू सांगतो की इथे बदलापूरच्या रस्त्याला त्यांची गाडी बंद पडली आहे. लावण्याला तर खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती म्हणत असते, ते दोघेच आहेत का गाडीत, आणखी कोणी नाही ना? तो सांगतो की ते दोघेच आहेत. लावण्य म्हणते, ठीक आहे, तू नीट वॉच ठेव त्यांच्यावर, 1 सेकंडसुद्धा नजरेआड होऊ द्यायचं नाही आणि मला त्यांचे फोटोज व्हिडिओज पाठवत राहा, जे जमेल ते.
फोन ठेवल्यानंतर लावण्या स्वतःशीच रागात म्हणत असते, तिथे काय करतायत हे दोघे, आणि ती मामीला फोन करते. इकडे अर्णवच्या लक्षात येतं की इंजिनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि त्या दोघांच्या फोनला सुद्धा नेटवर्क नसतं. तर ईश्वरी म्हणते, आता काय करायचं सर? तर अर्णव म्हणतो, इट्स ओके, आपण बघूया काही हेल्प मिळते का ते. ईश्वरी म्हणत असते, सर इथे जवळपास कोणीच दिसत नाहीये. अर्णव म्हणतो, इट्स ओके, तू घाबरू नकोस, काहीतरी हेल्प मिळेल नक्की. एवढ्यात मोठा पाऊस यायला लागतो. तर ईश्वरीला तिचा फोन भिजला म्हणून टेन्शन आलेलं असतं आणि ती पटकन पळत येऊन गाडीत बसते. अर्णव मात्र पावसात भिजत भिजत मजा घेत असतो. अर्णव पावसाचा आनंद घेत चक्क पावसामध्ये डान्स करत असतो. राजू लपून त्या दोघांचे व्हिडिओ बनवत असतो. अर्णवला असं पावसात उड्या मारताना पाहून तर ईश्वरीला काहीच कळत नाही आणि ती मनात विचार करते, हे खरंच अर्णव सर आहेत. त्याला असं डान्स करताना पाहून तर ईश्वरीला खूप छान वाटत असतं आणि ती स्वतःशीच म्हणत असते, द ग्रेट ASR भडकूचंद, सात्विक फॅशनचे CEO हे पावसाच्या पाण्यात लहान मुलासारखे खेळणारे, आज काय झालंय काय यांना? ईश्वरी त्याला आतिया म्हणून खुणावत असते. तर अर्णव ईश्वरीकडे येतो आणि तिला म्हणतो, मी सुंदर इथे काय बसली आहेस, चल पावसात भिजायला. तर ईश्वरी म्हणते, नाही सर, मला नाही पावसात भिजायचं आहे. अर्णव म्हणतो, लहानपणी कधी पावसात भिजले नाहीस का? तर ईश्वरी म्हणते, भिजले सर, पण तेव्हा लहान होते ना, आत्ता कुठे? अर्णव म्हणतो, मोठं झाल्यावर पावसात भिजायचं नाही असं कोणी सांगितलं? कम ऑन, यू आर मिसिंग द फन, कम ऑन. ईश्वरी म्हणत असते, फन काय फन सर, अहो गाडी बंद पडली आहे, नेमके आपण कुठे आहोत ते सुद्धा माहिती नाहीये, जवळपास एखादं घरही दिसत नाहीये, फोनला नेटवर्क नाहीये, वेड्यासारखा पाऊस पडतोय आणि तुम्ही म्हणतात फन. तर अर्णव म्हणतो, पाऊस वेड्यासारखा पडतोय ना, मग आपण का शहाण्यासारखं वागायचं, कम ऑन. तर ईश्वरी म्हणते, सर आज काय झालंय तुम्हाला? या पावसाचं पाणी नेमकं पाणीच आहे ना की आणखी काही? सर अहो आजूबाजूला एक घरही दिसत नाहीये, मला खूप टेन्शन आलंय सर. अर्णव म्हणतो, तू टेन्शन घेऊन इथे घर येणार आहे का पाऊस थांबणार आहे? नाही ना, कम ऑन. तर ईश्वरी म्हणत असते, पण हा प्रॉब्लेम सोडवायला पाहिजे ना. अर्णव म्हणत असतो, हा प्रॉब्लेम नाही, हा पाऊस आहे, पाऊस, कम ऑन चल. अर्णव म्हणत असतो, मला आठवत नाहीये मी याच्या आधी असा पावसात कधी भिजलोय ते. ईश्वरी म्हणते, सर ठीक आहे, मग तुम्हीच भिजा, मला नाही भिजायचंय असं म्हणून ती कारचा दरवाजा बंद करून घेते. तर अर्णव दरवाजा उघडून तिला बाहेर ओढायला लागतो. अर्णव पावसात मस्त एन्जॉय करत असतो आणि आता तर ईश्वरी सुद्धा पावसात नाचायला सुरू करते. ते दोघे मस्त एन्जॉय करत असतात. ते दोघे एकत्र खूप एन्जॉय करतात. त्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणत असते, ASR चक्क लहान मुलासारखं पावसात भिजतायत. तर ईश्वरी म्हणते, सर बास झाला आता. अर्णव म्हणतो, बास झाला आता? जे समोर येईल त्याचा आनंद घ्यायचा हे तूच शिकवलंस मला आणि आता तूच बास म्हणतीयस. अर्णव पावसाचं पाणी त्याच्या ओंजळीत घेतो आणि तो ईश्वरीच्या ओंजळीत देतो आणि तो म्हणतो, हा पाऊस वेगळा आहे. हे असं मनापासून भिजण्या इतका स्पेशल पाऊस मी कधीच अनुभवला नाही मिस इंदोर. ईश्वरी म्हणते, स्पेशल पाऊस म्हणजे नक्की कसा? अर्णव म्हणतो, स्पेशल म्हणजे. तेवढ्यातच ईश्वरी तिच्या ओंजळीतील पाणी अर्णवच्या चेहऱ्यावर टाकते आणि म्हणते, हा इतका स्पेशल? आणि ते दोघेही खळखळून हसायला लागतात आणि ईश्वरी परत पावसात नाचायला सुरू करते. त्यावेळी अर्णव तिच्याकडे पाहून स्वतःशीच मनात म्हणत असतो, किती छान आहे हा दिवस, एव्हरीथिंग इज जस्ट परफेक्ट. काय करू, सांगून टाकू मिस इंदोरला दॅट आय लव्ह यू. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ते सगळे व्हिडिओज पाहून लावण्या मामीला रागातच बोलत असते. त्यावेळी मामी म्हणते, आपल्याला घाव आजच घालायला हवा, नाहीतर खूप उशीर होईल. दुसरीकडे एक आजी अर्णव आणि ईश्वरीला म्हणत असते, घरून जर पळून बिळून आला असाल तर आत्ताच्या आत्ता निघा इथून. तर ईश्वरी म्हणते, तसं काही नाही आहे, आम्ही पळून वगैरे नाही आलो आहे, यांच्याशी पळून काय, ठरवून सुद्धा लग्न नामुमकिन. तर ती आजी म्हणते, बरं चला मी कापडं देते, बदलून घ्या. त्यानंतर ईश्वरीने मस्त साडी घातलेली असते, ती तर खूपच भारी दिसत असते आणि अर्णवने धोतर घातलेलं असतं. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.